ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। उरण तालुक्यातून एक विचित्र तितकेच पालकांना नखशिखांत हादरवून टाकणारं वृत्त हाती आलंय। उरण परिसरातील एका 15 वर्षीय मुलीनं नवजात बालिकेला जन्म दिलाय। ही अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी रुग्णालयात गेली असता हे चक्रावून टाकणारं प्रकरण उघडकीस आलं। डॉक्टरांमार्फत पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। उरण परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचं 21 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते। दोघांचंही वय कमी असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी त्यांना विरोध केला होता। यानंतरही दोघांनी लग्नाची इच्छा व्यक्त करत घरच्यांचा विरोध डावलून पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आणि संसार थाटला होता। त्यानंतर मागील 1 वर्षांपासून दोघं वेगळे राहत होते। घरच्यांच्या इच्छेविरोधात लग्न केल्याने मुलीच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क तोडला होता। दरम्यान 2 दिवसांपूर्वी मुलगी प्रसूतीसाठी रुग्णालयात गेली, त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं। यामुळे त्यांनी पोलिसांना कळवलं। दरम्यान अल्पवयीन मुलीनं मुलीला जन्म दिला असून दोघांची प्रकृती ठीक असल्याचं पोलिसांनी सांगितलं। याबाबत तपासाचा भाग म्हणून 21 वर्षीय तरुणाची ओळख उघड करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली आहे। यामुळे अल्पवयीन मुलांच्या पालकांना मात्र अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। प्रेम म्हणजे काय हे कळण्याचं देखील वय नसताना एखाद्या चित्रपटानं मोहित होऊन आपल्या आयुष्यातही असं काही घडावं अशी इच्छा मुलांमध्ये उत्पन्न होते आणि मग मुलं बालपणाचा आनंद घ्यायचा सोडून भलत्याच मोहात पडतात। धक्कादायक बाब म्हणजे हे प्रमाण सध्या खूप वाढत आहे। याला कारणीभूत कमी वयात आलेला इंटरनेटशी संपर्क, सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, आई वडिलांशी कमी झालेला संवाद, वाईट संगत, चित्रपट, वेब सिरीज हे असू शकतं। यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हे करण्याचं प्रमाण देखील वाढलंय। एवढ्या कमी वयात शारीरिक आकर्षण चिंतेची बाब ठरत आहे। याची कारणमीमांसा शोधणं आता काळाची गरज झाली आहे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।